गण गणपतये नमः. नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत पावन, पुण्यप्रद आणि दुर्मिळ कथा ऐकणार आहोत. ती कथा म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी. हे व्रत सामान्य संकष्टी चतुर्थीपेक्षा कितीतरी पटीने अधिक फलदायी, पुण्यदायी आणि मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण 16 महत्त्वाच्या चतुर्थी सांगितल्या आहेत. त्यापैकी दर महिन्यात येणारी कृष्ण पक्षातील चतुर्थी ही संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी भगवान श्री गणेशाचे पूजन, व्रत आणि चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घेऊन व्रताची सांगता केली जाते. परंतु जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतात. संस्कृतमध्ये मंगळवाराला अंगारक असे म्हणतात. त्यावरूनच या व्रताचे नाव अंगारकी असे पडले आहे. या व्रताचे महत्त्व इतके अपरिमित आहे की एका अंगारकी व्रताचे फळ 100 सामान्य संकष्टी चतुर्थींच्या फळाइतके असते, असे आपले शास्त्र सांगते. या दिवशी जो भक्त निष्ठेने, श्रद्धेने आणि विधीपूर्वक व्रत करतो, त्याच्या सर्व संकटांचा नाश होतो, सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या जीवनात सुख, समृद्धी, यश आणि शांती नांदते. चला तर मग या पावन व्रताची संपूर्ण कथा, महात्म्य, पूजाविधी आणि व्रताचरण यांविषयी सविस्तर जाणून घेऊया. मित्रांनो, अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महात्म्य समजण्यासाठी आपल्याला प्रथम अंगारक म्हणजेच मंगळाची उत्पत्ती कशी झाली हे जाणून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्याला पुराणकालीन एक अतिशय रोचक आणि शिकवण देणारी कथा ऐकावी लागेल. सत्ययुगाच्या काळात जेव्हा सृष्टीची रचना नुकतीच झाली होती, तेव्हा एकदा पृथ्वी मातेचे मन खूपच उदास झाले होते. सर्वत्र आसुरी शक्तींचा धुमाकूळ होता. राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले होते. निरपराध प्राणी, मनुष्य आणि देवता यांना त्रास देणे हाच त्यांचा नित्यक्रम झाला होता. पृथ्वी मातेला या अत्याचारांमुळे खूप वेदना होत होत्या. एक दिवस पृथ्वी माता आपले दुःख घेऊन थेट भगवान शिवशंकरांकडे गेली. कैलास पर्वतावर भगवान शिव समाधीस्थ बसले होते. नंदीने पृथ्वी मातेला आत येण्याची परवानगी दिली. पृथ्वी माता शिवशंकरांच्या चरणाशी गेली आणि तिने आपले दुःख त्यांच्यासमोर मांडले. ती म्हणाली, हे देवाधिदेव महादेव, मी आपल्या शरणी आले आहे. माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आसुरी शक्तींनी माझ्या छातीवर थैमान घातले आहे. माझ्यावरील भार उचलण्यासाठी मला एका शूर पुत्राची गरज आहे. भगवान शिव पृथ्वी मातेचे दुःख ऐकून करुणेने भरून गेले. त्यांनी पृथ्वी मातेला वर दिला. त्याचवेळी भगवान विष्णूंनी वराहावतार घेऊन हिरण्याक्ष राक्षसाच्या तावडीतून पृथ्वीला मुक्त केले होते. या संघर्षात भगवान विष्णूंच्या कपाळावरून घाम गाळला. त्या घामाचे थेंब पृथ्वीवर पडले आणि काय आश्चर्य, त्या घामाच्या थेंबातून एक तेजस्वी, लाल पिवळ्या रंगाचा शूर आणि पराक्रमी बालक जन्माला आला. हा बालक अत्यंत तेजस्वी होता. त्याच्या अंगातून मंगलमय तेज झळकत होते. तो लाल रंगाने तेजस्वी होता म्हणून त्याला अंगारक असे नाव मिळाले. अंगार म्हणजे जळता निखारा. ज्याप्रमाणे अग्नीचा निखारा दुष्टांना जाळतो आणि चांगल्या गोष्टींना तापवून परिपूर्ण करतो, त्याचप्रमाणे अंगारक देवही दुष्टांचा नाश करतो आणि भक्तांचे रक्षण करतो. पृथ्वी मातेने या बालकाला आपला पुत्र म्हणून स्वीकारले. म्हणूनच मंगळाला भूमिपुत्र असेही म्हणतात. भूमी म्हणजे पृथ्वी आणि पुत्र म्हणजे मुलगा. अंगारक म्हणजेच मंगळ हा पृथ्वीचा पुत्र आहे. ही कल्पना सर्व पुराणांत सांगितली आहे. अंगारक मोठा होत गेला तसतसा त्याचा पराक्रम वाढत गेला. तो अत्यंत धाडसी, शूर आणि न्यायप्रिय होता. त्याने अनेक राक्षसांचा वध केला आणि निरपराध प्राण्यांचे रक्षण केले. त्याच्या या शौर्याने देवतांमध्येही त्याला मान सन्मान मिळाला. अंगारक म्हणजेच मंगळ हा पराक्रमी असला तरी त्याच्या मनात एक खंत होती. तो 9 ग्रहांपैकी एक ग्रह म्हणून ओळखला जात असला तरी त्याला खरी शांती मिळत नव्हती. तो सतत युद्धरत असे, सतत लढत असे, परंतु आतून तो रिक्त वाटत होता. कशाची तरी उणीव होती त्याला. एक दिवस अंगारकाला त्याच्या मातेने, पृथ्वी मातेने सांगितले, बाळा, तू खूप पराक्रमी आहेस, परंतु तुला विघ्नहर्त्या श्री गणेशाची उपासना केलीच पाहिजे.
श्री गणेश हे सर्व देवतांचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या कृपेशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होत नाही. तू त्यांची उपासना कर, त्यांची भक्ती कर, त्यांचे व्रत कर. आईचे बोलणे ऐकून अंगारकाने ठरवले की तो श्री गणेशाची कठोर तपश्चर्या करेल. तो थेट पुण्यमय क्षेत्री गेला, जिथे श्री गणेश विराजमान असतात असे मानले जाते. तिथे त्याने एका एकांत स्थानी तप सुरू केले. अंगारकाने सुरुवातीला फळे आणि फुले खाऊन तप केले. नंतर त्याने फक्त पाणी पिऊन तप केले. त्यानंतर त्याने केवळ वायू सेवन करत तप केले. सूर्याची उष्णता, वाऱ्याचे झोत, पावसाचे ओले कशाचाही त्याने विचार केला नाही. वर्षानुवर्षे तपश्चर्या चालू होती. अंगारकाच्या तपाच्या तेजाने सारे ब्रह्मांड प्रकाशित झाले. त्रिलोकातील देवता, ऋषीमुनी सारेच थरारले. हा कोण आहे? इतक्या कठोर तपाचा उद्देश काय? असे प्रश्न विचारू लागले. इंद्र आणि इतर देवतांनी श्री गणेशाकडे जाऊन अर्ज केला, हे विघ्नहर्ता, अंगारकाचे तप प्रचंड आहे. त्याला दर्शन देऊन त्याचे तप संपवावे आणि त्याला इष्ट वर द्यावा. श्री गणेशांनी हे ऐकले. त्यांना आपल्या भक्तावर करुणा आली. ते त्या तपस्थानी प्रगट झाले. अंगारकाने डोळे उघडले आणि समोर साक्षात श्री गणेश उभे आहेत हे पाहून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने लगेच साष्टांग नमस्कार केला. डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्री गणेश प्रसन्नपणे हसत म्हणाले, अंगारका, तुझे तप मला प्रसन्न केले आहे. तू माझा खरा भक्त आहेस. तुला हवा तो वर माग. अंगारक हात जोडून म्हणाला, हे विघ्नहर्ता, हे प्रथम पूज्य, मला काहीही नको, फक्त एकच वर द्या. माझे नाव सदैव आपल्याशी जोडलेले राहू दे. जेव्हा जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी माझ्या म्हणजेच मंगळवारी येईल, तेव्हा त्या दिवशीचे व्रत अत्यंत फलदायी असू दे. त्या दिवशी जो भक्त आपली उपासना करेल त्याला साधारण संकष्टीपेक्षा शतपट अधिक फळ मिळू दे. श्री गणेशांनी मोठ्या प्रेमाने अंगारकाचे डोके थोपटले आणि म्हणाले, तथास्तु, तुझी इच्छा पूर्ण होईल. या दिवसापासून कृष्ण पक्षातील जी चतुर्थी मंगळवारी येईल तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असे म्हणतील. या दिवशी माझ्या भक्तांना विशेष पुण्य प्राप्त होईल. त्यांचे सर्व संकटे दूर होतील आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तू माझ्या उपासनेशी कायमचा जोडला गेलेला आहेस, हे माझे वचन आहे. अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीचा उगम झाला. हे व्रत श्री गणेश आणि मंगळ यांच्या एकत्रित कृपेने संपन्न होते, म्हणूनच त्याचे फळ इतके अपरिमित आहे. अंगारकी व्रताची मुख्य कथा धर्मपाल राजाची आहे. पुराण काळात सुवर्णपूर नावाचे एक समृद्ध नगर होते. त्या नगराला सुवर्णपूर हे नाव त्याच्या अमाप संपत्तीमुळे मिळाले होते. या नगराचा राजा होता धर्मपाल. धर्मपाल हा नावाप्रमाणेच धर्मनिष्ठ, न्यायप्रिय आणि प्रजाहितदक्ष राजा होता. त्याच्या राज्यात प्रजा सुखाने नांदत होती. दुष्काळ नव्हता, महामारी नव्हती, युद्ध नव्हते, सारे काही ठीक होते. धर्मपालाची राणी होती सुशीला. सुशीला अत्यंत गुणवती, सुस्वभावी आणि देवभक्त होती. ती नियमारी व्रते करीत असे, पूजापाठ करीत असे. दोघांचे जीवन अत्यंत सुखाचे होते. परंतु एकच दुःख होते, त्यांना अपत्य नव्हते. लग्नाला अनेक वर्षे उलटली होती, परंतु घराण्याला वारस नव्हता. धर्मपालाने अनेक देवदेवतांची पूजा केली, अनेक व्रते केली, यज्ञ, हवन, दानधर्म केला, परंतु काहीच फायदा झाला नाही. राजा आणि राणी मनातून खूप उदास होते. राज्याच्या प्रजेलाही दुःख वाटत होते की त्यांच्या राजाला वारस नाही. एक दिवस धर्मपालाच्या राज्यात एक महान तपस्वी ऋषी आले. त्यांचे नाव होते कौंडिन्य. ऋषी कौंडिन्य हे ब्रह्मज्ञानी, वेदपारंगत आणि भविष्यदर्शी होते. धर्मपालाने त्यांचे मोठ्या आदराने स्वागत केले, पाद्यपूजन केले, अत्युत्तम भोजन वाढले. ऋषी प्रसन्न झाले. भोजनानंतर धर्मपालाने ऋषींच्या चरणाशी बसून विचारले, हे महात्मन, माझ्या जन्मपत्रिकेत काय दोष आहे? मला आणि माझ्या राणीला अपत्य का होत नाही? आम्ही कोणते व्रत करावे? कोणाची उपासना करावी? ऋषी कौंडिन्यांनी राजाची कुंडली पाहिली. त्यांना काहीतरी कळले. ते म्हणाले, राजा, तुझ्या कुंडलीत मंगळाचा दोष आहे. तुझ्या संतान भावात मंगळाचा वक्री प्रभाव आहे. यामुळेच तुला संतान प्राप्ती होत नाही. परंतु निराश होऊ नकोस. यावर एक अमोघ उपाय आहे.
सांगा महाराज, कोणता उपाय? धर्मपालाने उत्सुकतेने विचारले. ऋषी म्हणाले, राजा, जेव्हा जेव्हा कृष्ण पक्षाची चतुर्थी मंगळवारी येईल, म्हणजेच अंगारकी संकष्टी चतुर्थी येईल, त्या दिवशी तू आणि तुझी राणी दोघेही निर्जली उपवास करा. श्री गणेशाची षोडशोपचारे पूजा करा. गणेशाची कथा ऐका. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्या आणि मग उपवास सोडा. हे व्रत अत्यंत फलदायी आहे. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत. ते तुमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर करतील आणि तुम्हाला पुत्ररत्न प्राप्त होईल. राजा धर्मपालाला खूप आनंद झाला. त्याने ऋषींना दक्षिणा दिली, नमस्कार केला आणि व्रत करण्याचा संकल्प केला. त्याच महिन्यात अंगारकी संकष्टी चतुर्थी आली. धर्मपाल आणि सुशीला दोघेही व्रत करण्यास तयार झाले. पहाटेच उठून स्नान केले, स्वच्छ वस्त्रे परिधान केली. राजाने लाल धोतर नेसले आणि राणीने लाल साडी नेसली. दोघांनीही श्री गणेशाचे ध्यान केले. सकाळी पूजेची तयारी सुरू झाली. पूजेचे ठिकाण स्वच्छ केले, रंगोळी काढली. श्री गणेशाची सुंदर मूर्ती मांडली. लाल फुले, दूर्वा, शमीपत्र, जास्वंद, केळी आणि मोदकांची सजावट केली. धूप, दीप, उदबत्ती लावली. सुवासाने सारा महाल दरवळून गेला. मग षोडशोपचारे पूजा सुरू झाली. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, तांबूल, नमस्कार आणि प्रदक्षिणा, एक एक उपचार मोठ्या भक्तिभावाने केले जात होते. सुशीला राणी तर इतकी भावूक झाली की ती गणेशाची पूजा करता करता रडू लागली. तिची भक्ती पाहून उपस्थितांनाही गहिवरून आले. पूजेनंतर गणेश कथा ऐकली. मग दिवसभर भक्ती, नामस्मरण, भजन कीर्तन चालू राहिले. संपूर्ण दिवस उपवास होता. पाण्याचा थेंबही घेतला नाही. परंतु त्याच दिवशी एक कठीण परीक्षा आली. राज्यातून बातमी आली की शत्रूने राज्याच्या सीमेवर हल्ला केला आहे. सैनिक घाई गडबडीत धर्मपालाकडे आले आणि म्हणाले, महाराज, आपण लगेच चला, शत्रू आला आहे. धर्मपाल क्षणभर विचारात पडला. त्याच्यासमोर दोन गोष्टी होत्या, एक म्हणजे व्रत आणि दुसरी म्हणजे राज्यरक्षण. त्याने मनात गणेशाचे स्मरण करूनच जातो, जय गणेश. धर्मपाल युद्धावर गेला, परंतु तो व्रत सोडून गेला नाही. त्याने पाणीही प्यायले नाही. युद्धाच्या मैदानावर तो लढत होता, परंतु त्याचे मन श्री गणेशाच्या चरणांशी होते. त्याने मनाने उपवास चालूच ठेवला. काय चमत्कार! युद्धात धर्मपालाला एक वेगळीच शक्ती जाणवली. त्याचे हात इतके जड होते की प्रत्येक वारात शत्रूचे वीर खाली पडत होते. शत्रूचे सैन्य थक्क झाले. हा राजा माणूस आहे की देवता, असे ते म्हणू लागले. अखेरीस शत्रूने माघार घेतली आणि पळून गेले. धर्मपाल संध्याकाळी विजयी होऊन राजधानीत परतला. रात्री चंद्रोदय झाला. सुशीला राणीने चंद्राला अर्घ्य दिले. व्रताची सांगता झाली. उपवास सोडला. त्या रात्री दोघांनीही श्री गणेशाचे मनापासून आभार मानले. त्यानंतर दर अंगारकी संकष्टी चतुर्थीला धर्मपाल आणि सुशीला हे व्रत करू लागले. एकही अंगारकी चुकवली नाही. वर्षभर जेवढ्या अंगारकी आल्या त्या सर्व व्रत करून साजऱ्या केल्या. 1 वर्ष उलटले, 2 वर्ष उलटली. 3ऱ्या वर्षी एक अद्भुत घटना घडली. एके रात्री सुशीला राणीला स्वप्न पडले. स्वप्नात साक्षात श्री गणेश आले. त्यांनी हसतमुखाने राणीला सांगितले, सुशीले, तुझी भक्ती मला प्रसन्न केली आहे. तू आणि तुझा पती धर्मपाल यांनी निष्ठेने व्रत केले आहे. तुमच्या घरी लवकरच एक तेजस्वी पुत्र जन्म घेईल. तो महापराक्रमी, न्यायप्रिय आणि विद्वान असेल. त्याचे नाव गणाधीप ठेव. सुशीला राणी स्वप्नातून जागी झाली. आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून वाहत होते. तिने धर्मपालाला जागे केले आणि स्वप्न सांगितले. धर्मपालालाही अतीव आनंद झाला. दोघांनी तत्काळ उठून श्री गणेशाची आरती केली. खरोखरच काही महिन्यांनंतर सुशीला राणी गर्भवती झाली. संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण पसरले. ठराविक काळानंतर एक सुंदर गुटगुटीत तेजस्वी बालक जन्माला आला. त्याच्या कपाळावर तेज होते. त्याचे डोळे मोठे आणि चमकदार होते. संपूर्ण राजमहालात जल्लोष झाला. गावोगावी दिवे लावले गेले. सोन्या चांदीचे वाटप झाले. गरिबांना भरपूर अन्नदान केले गेले.
बालकाचे नाव ऋषींनी गणाधीप ठेवले, जसे श्री गणेशांनी स्वप्नात सांगितले होते. गणाधीप मोठा होत गेला तसतसा तो सर्व गुणांनी संपन्न होत गेला. त्याने वेद, शास्त्र, युद्धशास्त्र सारी काही शिकले. पुढे तो गणाधीप महाराज म्हणून प्रसिद्ध झाला आणि त्याने सुवर्णपूरचे राज्य अत्यंत कुशलतेने चालवले. अशा प्रकारे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताने धर्मपाल आणि सुशीला यांचे संपूर्ण जीवन बदलून गेले. श्री गणेशांच्या कृपेने त्यांना इच्छित फळ मिळाले. मित्रांनो, आता आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची आणखी एक अत्यंत प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला सांगते की श्री गणेश आपल्या भक्तांची कशी काळजी घेतात आणि व्रताच्या फळाचे महत्त्व किती आहे. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात गोपालराव नावाचा एक साधा सरळ माणूस राहत होता. तो शेतकरी होता. त्याची पत्नी कमला अत्यंत धार्मिक होती. त्यांना 2 मुले आणि 1 मुलगी होती. कुटुंब छोटे पण आनंदी होते. गोपालरावांचे जीवन खूप कठीण होते. शेतात राबराब राबायचे, परंतु पाऊस नसल्यामुळे पीक नीट येत नव्हते. कर्जाचा बोजा वाढत होता. मुलांच्या शिक्षणाचा खर्च होता. घराची दुरुस्ती बाकी होती. सर्व बाजूंनी आर्थिक संकट होते. एक दिवस कमलाने गोपालरावाला सांगितले, "अहो, पुढच्या मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. मला खूप वर्षांपासून हे व्रत करायचे आहे. घरात जे आहे त्यातूनच पूजा करू. श्री गणेश आपल्या संकटांतून मार्ग काढतीलच." गोपालराव म्हणाला, "कमले, घरात काहीच नाही. पूजेसाठी काय आणू? तू उपवास केलास तर तुझ्या प्रकृतीला त्रास होईल." कमला हसली आणि म्हणाली, "देव भाव पाहतो, द्रव्य नाही. आपण शक्य तेवढे करूया. गणपती बाप्पा आपल्याला समजतात." अंगारकी संकष्टी आली. कमलाने पहाटे उठून स्नान केले. घरातील एका कोपऱ्यात श्री गणेशाची छोटी मूर्ती मांडली. परसातील फुले आणली. केळ्याचे पान मांडले. घरात जे होते थोडे गूळ, तीळ, 1 नारळ ते नैवेद्यासाठी ठेवले. मनापासून पूजा केली, व्रतकथा ऐकली आणि दिवसभर उपवास केला. त्याच दिवशी दुपारी एक कठीण प्रसंग आला. सावकाराचा सावकार आला आणि म्हणाला, "गोपालराव, आजच्या आज पैसे द्या, नाहीतर उद्या घर जप्त करतो." गोपालराव घाबरला. त्याने सावकाराला विनंती केली, "दादा, थोडा वेळ द्या, मी व्यवस्था करतो." सावकार गेला. गोपालराव निराश होऊन घरात आला. कमला पूजेत होती. ती उठली आणि तिने गोपालरावाचे दुःख पाहिले. कमला म्हणाली, "गणपती बाप्पावर विश्वास ठेवा. आज त्यांचे व्रत आहे. ते मार्ग काढतीलच." संध्याकाळी एक अनपेक्षित घटना घडली. गोपाळरावाचा एक जुना मित्र शहरातून आला. तो खूप वर्षांनंतर भेटत होता. त्याने सांगितले की त्याला व्यवसायात खूप फायदा झाला आहे आणि तो गोपाळरावाला मदत करायला आला आहे. त्याने स्वखुशीने गोपाळरावाच्या कर्जाची रक्कम दिली आणि म्हणाला, "हे परत करायला नको, आपण मित्र आहोत." गोपाळराव आणि कमला दोघेही थक्क झाले. डोळ्यात पाणी आले. कमलाने म्हटले, "बघा, गणपती बाप्पांनी मार्ग काढला. त्यांनी आपल्या मित्राच्या रूपात आपल्या मदतीला कोणाला तरी पाठवले." त्या रात्री चंद्र उगवला. कमलाने चंद्राला अर्घ्य दिले. उपवास सोडला. त्यांनी मनापासून श्री गणेशाचे आभार मानले. त्यानंतर गोपाळरावाचे जीवन हळूहळू बदलत गेले. शेतात पाणी आले, पीक चांगले आले, मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आणि त्यांचे जीवन सुखाचे झाले. आता आपण एका व्यापाऱ्याची कथा ऐकणार आहोत. ही कथा आपल्याला सांगते की श्री गणेश कसे आपल्या भक्तांना विपत्तीतून तारतात. प्राचीन काळी रत्नागिरी नावाच्या बंदर नगरात सिंधू नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. त्याचे व्यापारी जहाज समुद्रावरून व्यापार करत असे. सिंधू अत्यंत धाडसी आणि बुद्धिमान होता. त्याने आपल्या मेहनतीनं खूप संपत्ती कमावली होती. एकदा सिंधूने एक मोठी व्यापारी मोहीम आखली. त्याने बहुमूल्य माल, रेशमी कापड, मसाले, सोने जहाजात भरलं आणि दूर देशी जायला निघाला. जाताना त्याच्या आईने त्याला सांगितलं, "बाळा, अंगारकी संकष्टी येण्यापूर्वी परत ये किंवा तेथेच व्रत कर. श्री गणेशाला विसरू नकोस." सिंधूने हे ऐकले पण मनावर घेतले नाही. "काय तरी आई, अंधश्रद्धा सांगतेस," असे त्याने मनात म्हटले. तो निघाला. मध्य समुद्रात एक भयंकर वादळ आले. काळे ढग जमा झाले. समुद्र उसळला. जहाज इकडे तिकडे हेलकावे घेऊ लागले. खलाशी घाबरले. मोठमोठ्या लाटा जहाजावर आदळू लागल्या. सिंधूचा माल भिजला, काही वाहून गेला. जहाजाच्या डागडुजीचे भाग मोडू लागले. सिंधूला आपल्या आईचे शब्द आठवले. त्याला वाटले की आज नक्की अंगारकी संकष्टी असेल. त्याने मनोमन प्रार्थना केली, "हे गजानना, हे विघ्नहर्ता, मी चुकलो.
आईने सांगितले होते, मी ऐकले नाही. आता तुम्हीच मला वाचवा. मी वचन देतो, परत गेल्यावर नियमाने अंगारकी व्रत करेन. आणि काय चमत्कार! वादळ कमी होऊ लागले, ढग विरळ झाले, समुद्र शांत झाला, जहाज सुरळीत चालू झाले. खलाशी आश्चर्यचकित झाले. सिंधूने सांगितले, मी श्री गणेशांना प्रार्थना केली, त्यांनीच आपल्याला वाचवले. सिंधू सुखरूप परत आला. त्याने आईच्या पाया पडले आणि सारे सांगितले. आईला आनंद झाला. त्या दिवसापासून सिंधूने कधीही अंगारकी संकष्टी चतुर्थी चुकवली नाही. व्रत, पूजा, कथाश्रवण सारे नियमाने केले. त्याचा व्यापार भरभराटीस आला. त्याने अनेक गोरगरिबांना मदत केली आणि गणेश मंदिर बांधले. मित्रांनो, आता आपण अजून एक अत्यंत महत्त्वाची कथा ऐकणार आहोत, जी थेट नारद मुनींशी संबंधित आहे. ही कथा आपल्याला सांगते की अंगारकी व्रताचे फळ इतरांना सांगणे आणि प्रचार करणे देखील किती पुण्यकारक आहे. एकदा नारद मुनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्रिलोकात संचार करत होते. नारायण नारायण म्हणत ते पृथ्वीवर आले. एका छोट्या गावात एक गृहस्थ त्याच्या घरी बसला होता. त्याचा चेहरा उदास होता. नारद मुनींनी विचारले, अरे, तू का उदास आहेस? गृहस्थाने सांगितले, मुनिवर, माझ्या जीवनात एकामागून एक संकटे येत आहेत. व्यवसाय बुडला, घरात रोगराई आहे, मुलांचे शिक्षण बंद पडले, काय करावे समजत नाही. नारद मुनी म्हणाले, अरे मित्रा, तू श्री गणेशाची उपासना करतोस का? अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतोस का? नाही मुनिवर, मला त्याविषयी माहीत नाही, गृहस्थाने सांगितले. नारद मुनींनी त्याला संपूर्ण अंगारकी व्रताची माहिती दिली. ते म्हणाले, हे व्रत अत्यंत शक्तिशाली आहे. कृष्ण पक्षातील चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी म्हणतात. या दिवशी श्री गणेशाची उपासना, उपवास आणि व्रत केल्यास तुझ्या सर्व संकटांचा नाश होईल. श्री गणेश आणि मंगळ दोघेही एकत्र तुला कृपा करतील. एका अंगारकी व्रताचे फळ 100 सामान्य चतुर्थींइतके असते. गृहस्थाने विचारले, मुनिवर, अशी वेळ केव्हा येते? नारद मुनी म्हणाले, अंगारकी वर्षातून कधी कधी येते, कधी 2दा, कधी 3दा. ती जेव्हा येते तेव्हा ती एक दुर्मिळ संधी असते. त्याचा उपयोग करून घे. गृहस्थाने त्याच वर्षी आलेल्या अंगारकीला व्रत केले, मनापासून केले. श्री गणेशाची पूजा केली, उपवास केला, कथा ऐकली, चंद्रदर्शन घेतले आणि खरोखरच त्याच्या जीवनात हळूहळू बदल होऊ लागला. संकटे कमी झाली, व्यवसाय पुन्हा सुरू झाला, घरातील सारे सुखरूप झाले. या गृहस्थाने पुढे आपल्या गावातील इतर लोकांनाही अंगारकी व्रताची माहिती दिली. एका माणसाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशा प्रकारे या व्रताचा प्रसार झाला. आजही महाराष्ट्रात हे व्रत मोठ्या उत्साहाने साजरे केले जाते. मित्रांनो, अंगारकी संकष्टी चतुर्थीचे महात्म्य अत्यंत विस्तृत आहे. आपल्या धर्मशास्त्रात या व्रताचे जे फायदे सांगितले आहेत ते आपण आता जाणून घेऊया. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे संकटांपासून मुक्ती. संकष्टी हा शब्दच संकट या शब्दापासून आला आहे. ज्याला जीवनात अनेक संकटे येत आहेत, ज्याला सतत अडथळे येतात, ज्याचे कोणतेही काम पूर्ण होत नाही, त्याने अंगारकी व्रत करावे. श्री गणेश विघ्नहर्ता आहेत, ते सर्व विघ्ने दूर करतात. दुसरा फायदा कर्जमुक्ती. ज्यांच्यावर कर्जाचा बोजा आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, त्यांनी हे व्रत करावे. श्री गणेश लक्ष्मीचे मार्गदर्शक आहेत, ते आर्थिक समृद्धी देतात. तिसरा फायदा विद्या आणि बुद्धी. श्री गणेश विद्येचे देवता आहेत. परीक्षेत यश मिळवण्यासाठी, नवीन कौशल्य शिकण्यासाठी, व्यवसायात योग्य निर्णय घेण्यासाठी अंगारकी व्रत अत्यंत उपयुक्त आहे. चौथा फायदा आरोग्य. ज्यांना दीर्घकालीन आजार आहे, ज्यांच्या कुटुंबात वारंवार आजारपण येते, त्यांनी हे व्रत करावे. श्री गणेश आपल्या भक्तांचे आरोग्य रक्षण करतात. पाचवा फायदा संतान प्राप्ती. ज्यांना मूल होत नाही, त्यांनी श्रद्धेने अंगारकी व्रत करावे. धर्मपाल राजाची कथा आपण ऐकलीच आहे. श्री गणेशांनी त्याला पुत्र दिला. सहावा फायदा मंगळदोष निवारण. जन्मकुंडलीत मंगळदोष असेल तर अंगारकी व्रत अत्यंत गुणकारी आहे. हे व्रत मंगळ आणि गणेश दोघांचीही कृपा एकाच वेळी देते. कुंडलीतील मंगळाचा वक्री प्रभाव कमी होतो. सातवा फायदा विवाहसिद्धी. ज्यांचा विवाह होत नाही, ज्यांना योग्य जोडीदार मिळत नाही,
त्यांनी हे व्रत करावे. श्री गणेश सर्व शुभ कार्यांचे अधिपती आहेत. विवाहासारख्या शुभ कार्यात ते अडथळे दूर करतात. 8वा फायदा, मनःशांती. आज जगात सर्वात मोठा प्रश्न आहे मानसिक शांतता. जीवनाच्या धावपळीत माणूस इतका थकतो की त्याला झोप येत नाही, मन शांत होत नाही. अंगारकी व्रत केल्याने मन शांत होते, नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. श्री गणेश मंत्र व स्तोत्र. मूळ मंत्र ओम गम गणपतये नमः. हा श्री गणेशाचा बीज मंत्र आहे. या मंत्राचा जप अंगारकी व्रताच्या दिवशी किमान 108 वेळा करावा. शक्य असेल तर 1000, 11000 किंवा 21000 वेळा जपावा. षडाक्षर मंत्र ओम गणेशाय नमः. गणपती अथर्व शीर्ष मंत्र. प्रमुख श्लोक त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि, त्वं सर्वं खलिविदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यम. अर्थ, हे गणेशा, तूच सर्व सृष्टीचा निर्माता आहेस, तूच सर्वांचा आधार आहेस, तूच सर्वाचा संहार करतोस. हे सर्व जग तूच आहेस, तू साक्षात ब्रह्म आहेस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अर्थ, हे वक्र सोंड असलेल्या महाशरीरी कोट्यावधी सूर्यांसमान तेजस्वी गजानना, माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्नपणे पार पड. जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामनापूर्ती. रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा, चंदन अक्षत कुंकुम केसरहारा. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना. दासरामाचा वाट पाहे सारखा, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. सुरवर वंद्य तुझ आता. व्रतात काय करावे? व्रताच्या दिवशी पहाटे उठणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ असते. संपूर्ण दिवस शक्यतो गणेशाचे नाव घेत राहावे. श्री गणेशाय नमः हा मंत्र सतत जपत राहावा. सात्विक विचार मनात ठेवावेत. इतरांना मदत करावी. गरिबांना अन्नदान करावे. गणेश मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. मोदक, दुर्वा आणि शमीपत्र हे श्री गणेशाला अत्यंत प्रिय असल्याने ते अर्पण करावेत. व्रतात काय करू नये? व्रताच्या दिवशी कोणाशीही भांडण करू नये, वाईट भाषा बोलू नये, खोटे बोलू नये. मांस, मासे, अंडी यांसारखे तामसिक पदार्थ खाऊ नयेत. दारू पिऊ नये. मन विचलित करणाऱ्या गोष्टी पाहू नयेत. दुसऱ्याची निंदा करू नये. चंद्रदर्शन झाल्याशिवाय उपवास सोडू नये. मंगळ दोष असल्यास विशेष उपाय. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी अंगारकी व्रताच्या दिवशी काही विशेष गोष्टी कराव्यात. लाल रंगाचे वस्त्र परिधान करावे. मसूर डाळ, लाल मिरची, लाल कापड, तांबे इत्यादी लाल रंगाच्या वस्तू दान कराव्यात. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा म्हणावी, कारण हनुमान हे मंगळाचे मित्रदेवता आहेत. मंगळ यंत्र स्थापन करावे आणि त्याची पूजा करावी. व्रताचे उद्यापन. जेव्हा अंगारकी व्रत पूर्ण करायचे असेल, म्हणजेच उद्यापन करायचे असेल, तेव्हा एखाद्या विद्वान ब्राह्मणाकडून विधिवत पूजा करून घ्यावी. गणेश महायज्ञ करावा. ब्राह्मण भोजन घालावे. गरिबांना दान द्यावे. गणेश मंदिरात नैवेद्य अर्पण करावा. मित्रांनो, आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे की अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे फळ अपरिमित आहे. हे व्रत जो श्रवण करतो, जो पठण करतो, जो आचरण करतो, त्या सर्वांना या व्रताचे फळ मिळते. जो मनुष्य या दिवशी उपवास करतो, श्री गणेशाची पूजा करतो आणि व्रतकथा ऐकतो, त्याच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश प्राप्त होते. त्याच्या घरात लक्ष्मी स्थिर राहते. त्याच्या मुलाबाळांना उत्तम भविष्य लाभते. जो हे व्रत स्वतः करतो आणि इतरांना सांगतो, म्हणजेच या व्रताचा प्रसार करतो, त्याला या जन्मातच नव्हे तर पुढच्या जन्मातही श्री गणेशाची कृपा राहते, असे आपले पुराण सांगते. श्री गणेश हे आदिदेव आहेत. सर्व देवांच्या आधी पूजले जाणारे. विघ्नेश्वर आहेत. विघ्नांचे ईश्वर. सिद्धिदाता आहेत. सिद्धी देणारे. बुद्धिदाता आहेत. बुद्धी देणारे.
अशा महान देवतेची उपासना अंगारकी संकष्टी चतुर्थीला केल्यास त्याचे फळ कितीतरी अधिक असते यात शंका नाही. मित्रांनो, आपण आज अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती, अनेक कथा, व्रतविधी, मंत्र आणि महात्म्य जाणून घेतला. या व्रताचे महात्म्य अत्यंत विस्तृत आणि अपरिमित आहे. श्री गणेश हे करुणामय देवता आहेत. ते आपल्या भक्तांची सदैव काळजी घेतात. जीवनात येणारे संकट, अडथळे, दुःख यांपासून मुक्त होण्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे एक अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावशाली व्रत आहे. यात खर्च नाही, दगदग नाही, फक्त श्रद्धा आणि निष्ठा हवी. श्री गणेश बाकी सारे देतील. आपल्या आयुष्यात कितीही मोठी समस्या असो, कितीही मोठे संकट असो, जर तुम्ही मनापासून श्री गणेशाची उपासना केली, अंगारकी व्रत केले, तर श्री गणेश नक्की तुमच्या मदतीला येतात. त्यांनी अंगारकाला वचन दिले आहे की या दिवशी केलेल्या व्रताचे फळ शतपट असते आणि श्री गणेश आपला शब्द कधी मोडत नाहीत. म्हणूनच जेव्हा जेव्हा अंगारकी संकष्टी चतुर्थी येईल, तेव्हा तेव्हा हे व्रत मनापासून करा. कथा ऐका, इतरांना सांगा, या व्रताचा प्रसार करा. जेवढे जास्त लोक या व्रताचे फळ जाणून घेतील, तेवढे जास्त लोकांचे जीवन सुखाचे होईल. शेवटी एकच सांगणे, श्री गणेश हे केवळ देवाचे रूप नाहीत, ते आपल्यातील बुद्धी, विवेक आणि सकारात्मक शक्तीचे प्रतीक आहेत. जेव्हा आपण गणेशाची उपासना करतो, तेव्हा आपण आपल्यातील या सकारात्मक शक्तीला जागृत करतो. आपले विचार शुद्ध होतात, आपली दृष्टी स्पष्ट होते आणि आपण संकटांवर मात करण्यास सक्षम होतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती, अनेक कथा, व्रतविधी, मंत्र आणि महात्म्य जाणून घेतले. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, आपल्या परिवारात आणि मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या व्रताची माहिती मिळेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे अधिकाधिक धार्मिक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. कमेंट बॉक्समध्ये जय गणेश किंवा गणपती बाप्पा मोरया असे लिहा. तुमचे अनुभव आम्हाला सांगा. तुम्ही कधी अंगारकी व्रत केले आहे का? काय अनुभव आला? नक्की सांगा. धन्यवाद. जय गणेश.